नमस्कार सगळ्यांना. आमच्या बापूंनी लय उन्हात बाज आणली का हो बापू? गार लागतंय अहो. आणि उन्हात आल्या ऊन किती लागते. ऊन बी लागतंय आणि गार बी. मग आजारी पडेल काय असं होतं माणसाचं, म्हणजे कोणाचं बी. हो हा लबाड नाही काय नाही. जाऊ की ऊन लागतंय कारण आहे ना आज- आपणला नाही काय अडचण. हे रोपळ्याचं आप्पा आहे आमचं. तुमचं नाव काय आहे? ज्ञानदेव राऊत. हा हायत आपलं पाहुणे आहेत आमचं, येतात आपलं. त्यांच्या पुरीची पोरगी दिली इथं मेहत्र्यांच्यात बाळू मेहत्रे, बाळू पांडुरंग मेहत्रे. ती रात्री बारस होत आहे का नाही अश्विनी, त्यासाठी आली होती आपली. की मग आणलं चहा प्या, हे जेवण हे झालंय. आता भवाननगरला घालवायचं आप्पांना ह्यांना निघून. तिथनं मग इष्टीनं जाते ती. एवढं करतो मग. हा पटलं तर टाका एखादी कमेंट. आप्पांना तुम्ही ओळखत असला रोपळ्यातलं कुणी तर नागोबा माळ्यात असते ते राहायला आहे. हा राऊत वस्ती. असू द्या. चला तिकडं आत्या ही पण आहेत. जेवण झाली ना? जेवण झाली. ए बाय थांब की, कुठे चालली? लय ऊन लागते. सावलीला बसले की थंडी वाजते, उन्हात बाहेर आले की उंच टाकते. बहुतेक आज 3 तारीख आहे ना, उद्या तर लय ऊन लागायचे बहुतेक. असं काहीतरी मी व्हिडिओ बघितलाय. कोणाचा? आपला जो हे आहे पृथ्वी जी आहे ती सूर्याच्या जास्त जवळ जाणार आहे का म्हणून, त्याच्यामुळं जास्त ऊन लागणार आहे असं मी व्हिडिओ बघितलाय. काय नसतं इथं. ये जरा आवरायचं राहिले की काम. काय काय राहिले? तो हे विचारायचंय सगळं तसंच. थंडीने लगेच 2 दिवस झालं थंडी चालू झाली, लगेच अवतार बदलला आहे का? असं त्वचा सगळी अशी ओढून धरल्यासारखी होती लगेच. काय करते आता? काय म्हणते मग? आवरलं का? माती धुरळा त्याने जास्त जेवत आहे. उलट आवरलं सगळं काम. भांडीने राहिले. आता माझं पण सगळं आवरलं. आले इकडं, म्हणलं काय चाललंय काय बघावं. कपडे धुवून झाली, भांडी झाली, झाडून पुसून झालं, स्वयंपाक वगैरे झाला, पोरींचं आवरून दिलं, पोरींला लावलं शाळेत. सगळी गेली जे काढली सगळी गेली. चला येतीलच 5 वाजता. चालतंय तर दळणं वगैरे करायच्यात. पण काय आता दळणं आता उद्या गाडी घरी, उद्या जाऊ. उद्या शनिवार. हा चाललंय. भांडी घासायची राहिलेत काय? आज दिवसाची लाईट नसते, रात्रीची लाईट असते, त्याच्यामुळं मोटर काय चालू करता येत नाही. नाही तिकडं नाहीत त्या. झाले इकडे आहेत घरात. चाललंय त्यांचं. चला तर झालं सगळं काम, आवरलेलंच आहे. जी काढली तिकडे झाले सगळे. आणि आमच्यात ते लोंढे मावशी येतात ना रोज बसायला वगैरे संध्याकाळचंही, त्यांनी आवाज दिलाय. तर चला काय म्हणतात ते बघून येऊ आणि बसूया, पण जरा गप्पा वगैरे मारूया. कारण मला वाटतं आम्ही सारखं जात नाही त्यांच्या घरी, पण ते सारखे येतात. तर म्हणलं मग जावं, म्हणजे आपण पण गेलं पाहिजे. आपल्याला संध्याकाळचं शक्य नाही, पण दिवसा का होईना आपण गेलं पाहिजे. तर त्यांनी आवाज दिला होता. काय काम आहे काय माहीत त्यांचं, काय काम आहे ते बी बघून येते आणि बसते अर्धा तास आणि येते परत घरी. तर आता 1:30 वाजली आहे. जाते, काय म्हणतात बघते. बाय सगळ्यांना. कसा वाटला आपला हा छोटासा व्हिडिओ सांगा कमेंट करून नक्की. बाय.